काय झालं? का ओरडते? आजचा पेपर बघितला? छान दिसते ना म्हणू. मनू याला तयार कशी झाली? कशी झाली म्हणजे? राजवीरच्या कंपनीची जाहिरात आहे, घरचंच आहे त्यांच्या. नाही आरती, लग्नाआधी ती कधीच मॉडेलिंग करणार नाही असं म्हणाली होती. लग्न आधी म्हणाली होती ना, लग्नानंतर सगळं काही बदलतं. शिवाय कंपनी घरचीच आहे, जाहिरात घरची आहे, ती का नाही म्हणेल? मनुष्य बोलायला. तुम्हाला अजूनही पटत नाहीये का? नाही ग, तसं नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही बोला मनुषी, मी प्रमोद दादाला फोन करते आणि त्याला सांगते. हा, द्यायचंय. 28 एके 28 28 एके 28 28 दुणे 56 28 दुने 56 28 त्रिक 84 28 3 84 28 चौक 12 हॅलो. हा बाबा बोला, कसे आहात? मी ठीक आहे बेटा. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे. मनू, पेपर मध्ये फोटो बघितला तुझा, खूप छान फोटो आलाय, खूप सुंदर दिसतेस. थँक्यू बाबा. मनू, एक विचारू बेटा? हा विचारा ना. मॉडेलिंग करायचा हा तुझा स्वतःचा निर्णय आहे की कोणाच्या सांगण्यावर केलंस? हॅलो. तुम्ही काय बोललात मला कळलं नाही. मनू, मला एवढंच विचारायचं आहे की हे तुझ्या मर्जीप्रमाणे झालंय की हे करण्यासाठी कोणीतरी तुझ्यावर दबाव आणला? मनू, मनू सांग मला, तुझी इच्छा होती की कोणीतरी दबाव आणलाय तुझ्यावर? नाही बाबा, अहो मीच हो म्हटलं मॉडेलिंग करायला. ठीक आहे, तुझीच इच्छा असेल तर चांगलीच गोष्ट आहे. खूप छान आलाय फोटो, अभिनंदन. थँक्यू सो मच बाबा. ठेवतो बेटा. हा, बाय. काळजी घे. हो. तुम्ही खूप रागावलात ना मनवा माझ्यावर. नाही, मला तुमचा राग मान्य आहे. शाळेजवळ होर्डिंग लावायचं नाही हे तुम्ही मला स्पेसिफिकली सांगितलं होतं, पण माझ्याकडून राहून गेलं मनवा ते. मला कळतंय या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास झालाय, पण मी मुद्दाम नाही केलं मनवा. कामाच्या गडबडीत राहून गेला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. राजवीर, पण आता खूप लेट झालाय, आय नो, पण त्या दिवशी मनवा कामाची खूप गडबड होती, त्याच्यामुळे हे डोक्यातून स्किप झालं. आणि शाळेजवळ होर्डिंग लावायचं नाही हे सांगायचं राहून गेलं माझ्याकडून. म्हणजे मला माझी चूक मान्य आहे मनवा, आणि आय प्रॉमिस असं परत नाही होणार. आणि तुम्ही काळजी करू नका, मी होर्डिंग्स काढायला सांगितले. नाही, त्याची आता काहीच गरज नाही. म्हणजे मगाचपासून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की आता शाळेजवळ जो होर्डिंग काढायची गरज नाहीये. नाही, मला कळलं नाही. मला उगाच असं वाटत होतं की मी मॉडेलिंग सुरू केल्यानंतर कदाचित मी शाळेत शिकवू शकणार नाही, मुलं मला शिक्षिका म्हणून ऍक्सेप्ट करणार नाहीत. पण तसं काहीच नाही झालं, उलट सगळं वेगळंच झालं. काय झालं? आज त्या होर्डिंगमुळे शाळेत एक नवीन ऍडमिशन झालंय. आणि त्या मुलाचे आई वडील काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, तुमच्यासारखी मोठी माणसं शाळेत शिकवतात हे बघून खूप चांगलं वाटतं. आमच्या मुलाला सुद्धा तुमच्यासारखंच मोठं व्हायचं. सो बेसिकली आज त्या होर्डिंगमुळे एक नवीन ऍडमिशन झालं. आणि मला खात्री आता शाळेत आणखीन ऍडमिशन्स वाढतील. तुम्हीच सांगा ना, आपल्यामुळे जर लोकांच्या मनात शिक्षणाबद्दलची गोडी वाढणार असेल तर त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? थँक्यू राजवीर, थँक्यू सो मच. एनिवे, तुम्ही आता फ्रेश व्हा, मी जेवायला वाटते.
द्या इथे मी करते. नाही वहिनी राहू द्या, मी करते ना. हो असू द्या इथे. नाही साहेबांनी बघितलं तर ओरडतील मला. नाही ओरडणार, द्या. बरं मी बाकीची तयारी करते. हो. अगं नंदा बघत काय बसलीस? जा मनवाला मदत कर बरं. अहो नाही, कशाला? असं काय मनवा, तू तर मोठी सेलिब्रिटी झालीये, तुला अशी कामं करणं शोभतं का? हो आम्ही आहोत ना कामं करायला, तू आराम कर. आणि मनवा, तुझ्यासारख्या सेलिब्रिटीला कुणी असं काम करताना बघितलं ना तर लोक काय बोलतील आम्हाला. हो बरं, बाजूला होतो. तर काकू माझं ऐका, असं काही नाहीये. मी हे मॉडेलिंग वगैरे फक्त आपल्या घरच्या कंपनीसाठी करते. ह्यात करिअर नाही करायचंय मला. असू दे ग, तरी सुद्धा तू अजिबात काम करायचं नाही. हे बघ, राजवीर सुद्धा आला. अजून आमचे हे माई आणि यश कसा नाही आला? नंदा जा बरं, बोलो त्यांना. पप्पा, माई, यश. अहो काय, किती वेळ लावला ती यायला? काही नाही, आम्ही जरा गप्पा मारत बसतो. बरं चला आता जेवायला सुरुवात करूया. ए धना, पोळ्या आण बरं. हो आले. अरे तुला सांगायचं राहिलं, आज मी देवळात गेले होते ना, तेव्हा मनवाचं होर्डिंग बघितलं. खूप छान दिसत होती. हो, कॅम्पेन खूप छान चाललंय. मी पण पेपर मध्ये जाहिरात पाहिली. रंजू, भाजी? हो. माई, खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी म्हटलं नव्हतं मनवा, सगळं छानच होईल. आणि मग मला असं वाटतं कॅम्पेन हिट होईल. आणि एकदा कॅम्पेन हिट झालं ना, आय एम शुअर मार्केटमध्ये परत आपण टॉप असू. मनवा वहिनी, आमच्या चाळीतून सुद्धा हायवेला लागलेलं पोस्टर दिसलं, खूप भारी वाटलं. मी आमच्या चाळीतल्या सगळ्या बायकांना सांगितलं. हो का धना, जा जरा लोणचं घेऊन ये. हा बोल. ठीक आहे, निघतो. एक महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल आता. हो असं काय करता, जेवून घ्या ना, 5 मिनिटं लागतील. नाही, थोडं अर्जंट आहे, जावं लागेल. दादा, म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊ का? माई, तू सांगायचंच ना त्याला. अरे पण असेल महत्वाचं काहीतरी काम. आत्ता या वेळेला? आता कोणाचा फोन आला असेल राजवीरना? आणि ह्या वेळेला काय महत्वाचं काम असेल? काय झालं? झोप येत नाहीये का? नाही, मगाशी जेवताना सुद्धा तुमचं लक्ष नव्हतं म्हणून विचारलं. नाही, काय नाही, तू जाऊन झोप, मी येतो थोड्या वेळाने. मनू मॉडेलिंग करायला कशी काय तयार झाली याचाच विचार करताय ना? अहो पण तुम्ही बोललात ना तिच्याशी फोनवर? हो, बोललो. मग पण आरती, माझं समाधान नाही झालंय. का? नाही,
ती मॉडेलिंग करते तुम्हाला आवडत नाहीये का? आरती, मॉडेलिंग करायचं का नाही करायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यांच्या आवडीनिवडीमध्ये कधीच आलो नाही. त्यांना पूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलाय आपण. मग एवढा विचार का म्हणून करताय? तुम्हाला असं वाटतंय का की घाई गडबडीत ती चुकीचा निर्णय घेतेय? आरती मला सांग, याआधी मनू मॉडेलिंग विषयी तुझ्याशी काय बोलली होती? नाही. माझ्याशीही नाही बोलली. तुला असं वाटतं की एवढा मोठा निर्णय ती आपल्याला न सांगता घेईल, किंवा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला सांगणार सुद्धा नाही? आपण ओळखतो आपल्या मनूला. मी तुम्हाला काय म्हणाले सकाळी, लग्नानंतर सगळ्या गोष्टी बदलतात हो. बदलतात, कबूल आहे, पण तत्व नाही ना बदलत. तुला आठवतं, लग्नाआधी राजवीरनी मनूला मॉडेलिंग विषयी विचारलं होतं. काय म्हणाली होती ती? ती म्हणाली होती की मी मॉडेलिंग कधीच करणार नाही. अहो पण लग्नाआधीची गोष्ट होती. आता कदाचित हळूहळू गोष्टी बदलत असतील. तुम्ही नका ना एवढा विचार करू या सगळ्याबद्दल. तुम्हाला एवढं तरी माहितीये, आपली मनू न विचार करता घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाही, हो ना? मग चला, झोपायला चला, उशीर होतोय. तू हो पुढे, मी जरा बाहेर जाऊन शतपावली करून येतो. या. मनू, तू कितीही म्हण, हे सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे झालंय. पण मला असं वाटतं की तुझी इच्छा नसताना हे सगळं तुला करावं लागतं. नमस्कार साहेब. साहेब, एक लपड झालंय. काय झालं? त्या निवृत्त गाडीला ज्या ट्रक ड्रायव्हरने उडवलं ना, त्या ट्रक ड्रायव्हरच्या घरी पोलिसांनी छापा टाकलाय. आणि ड्रायव्हर? नाही, तो वॉन्टेड आहे. भोसले, पोलिसांना त्या ड्रायव्हरचा पत्ता कसा लागला? तेच कळत नाही ना साहेब. इतक्या दिवस काय झोपा काढत होता का भोसले? तुला स्वतः लक्ष द्यायला सांगितलं होतं मी. चूक झाली साहेब, पण आता काय करायचं? आणि साहेब, तो ड्रायव्हर जर पोलिसांच्या हाती लागला ना, तर आपली सगळ्यांची गोची होणार. आत्ताच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे साहेब. हे काय, तुमची तयारी नाही झाली अजून? नाही झाली आहे, फक्त काही डॉक्युमेंट्स बघतो. ओके, हे घे, कॉफी घे. मला वाटलंच होतं तुमची नेहमीप्रमाणे घाई असणार, म्हणून मला चहा पण इथेच घेऊन आले. म्हटलं एकत्रच घेऊया. काल तुम्ही अचानक कुठे निघून गेलात रात्री? सांगितलं ना काम होतं. हा, पण एवढ्या रात्री? हा, ते एक क्लायंट होते, त्यांना भेटायचं. तुम्हाला यायला पण उशीर झाला ना? आज पण उशीर होणार का? नाही, आजचं सांगता येत नाही. तुमच्या ऍड आल्यापासून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्यात एक गोष्ट नक्की आहे, आपला बिझनेस खूप वाढेल आणि याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तुमचं आपलं काही असतं. हो, खरंच तुम्ही मॉडेल आहात म्हणून एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. एक मिनिट. हा, हॅलो. काय? नाही 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 मला इंटरेस्ट नाही आहे.
अहो पण मी म्हटलं ना मला इंटरेस्ट नाही आहे. काय झालं? कोणाचा फोन होता मनवा? काय झालं? एका कंपनीमधून कॉल होता. ते विचारत होते की काय? ते विचारत होते की मी त्यांच्या प्रॉडक्टसाठी मॉडेलिंग करेन का. काय हो, बराच वेळ झाला, कुणाला एवढा फोन लावताय? त्या निवृत्ती गाडेच्या मुलाला, विकासला फोन लावतो, पण तो फोनच नाही उचलत आहे. का तुमचं काही काम होतं का त्याच्याकडे? अगं त्या निवृत्तीच्या केसचं कुठवर आलंय तो मला कळवतच नाहीये. मागे मी त्याला नीट समजावलं होतं की पोलिसांना सहकार्य कर आणि मला काय होतं ते कळव, पण पुढे काय घडलं हे कळायला काहीच मार्ग नाहीये आणि तो सुद्धा मला काही कळवत नाहीये. पण पोलिसांचं काम व्यवस्थित चालू असेल ना? नाही, पोलिसांचं काम चालूच असेल, पण अशा केसेस मध्ये जरा मागे लागावं लागतं. आता समजा निवृत्तीच्या जागी कोणी महत्वाचा माणूस असता ना, तर आतापर्यंत तपास पूर्ण पण झाला असता. मग या केसमध्ये काही अडचणी आहेत का? मी सुद्धा तोच विचार करतोय की तपासात मुद्दामून उशीर केला जातोय, की निवृत्तीचा मुलगा सहकार्य करत नाही म्हणून उशीर होतोय, की आणखीन काहीतरी वेगळं कारण आहे. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला निवृत्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे. अरे ती निवृत्ती एक साधा गरीब शेतकरी होता. त्याच्या जीवावर कोण का उठेल याच्या मुळाशी जायला हवं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण जर का निवृत्तीचा मुलगाच मदत करायला तयार नसेल तर तुम्ही तरी काय करणार आहात? नाही अर्थे, त्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल, विश्वासात घेऊन विचारावं लागेल की तू असं का करतोयस. जाऊया आत आलो. Come in. काय झालं सर? मनवाचा नंबर डिस्क्लोज कसं काय झाला? सर मी समजलो नाही. मनवाचा मोबाईल नंबर बाहेर कसं काय गेला? त्यांना इतर कंपन्यांमधून कॉल येतात त्यांच्या प्रोडक्टच्या मॉडेलिंगसाठी, कसा काय गेला नंबर? सर आय एम सॉरी, पण मला काहीच कल्पना नाही. इनफॅक्ट मॅडमचा नंबर तर माझ्याकडे पण नाही आहे. तुम्हाला 2 तास देतो, मला माहिती हवी. हा, ओके सर. सर आणि तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात, त्यामुळे तुमचा नंबर मिळवणं कठीण नाही आहे. मार्केटमध्ये अशा काही वेबसाईट आहेत की त्यामध्ये आपण नंबर सर्च करू शकतो आणि कुठल्याही कंपनीची माहिती मिळू शकते आणि त्या कंपनीच्या निगडीत जे काही कर्मचारी आहेत त्यांचे पण नंबर मिळू शकतात. सर आणि हल्ली असे काही ॲप्लिकेशन्स पण आहेत की ज्यामध्ये आपण नंबर सर्च करू शकतो. ते काही असू दे, तरी मला माहिती हवी पुढच्या 2 तासात. ओके सर. निघा. हॅलो. हॅलो मनवा, हा बोला. त्या कंपनीकडून काही कॉल आला होता परत? नाही, त्या कंपनीतनं नाही आला, पण 2 वेगवेगळ्या कंपनीमधनं कॉल आलेला आहे. काय? हो. एक काहीतरी कॉस्मेटिक्सची कंपनी होती आणि दुसरी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची होती. राजवीर, मी त्यांना नाही म्हणाले, पण मला नाही आवडत हे सगळं. मला नकोय ते फोन कॉल. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी फक्त आपल्या कंपनीसाठी मॉडेलिंगला तयार झालेले आहे. मला कळतंय मनवा, तुम्हाला खूप त्रास होतोय याचा, पण तुम्ही काळजी करू नका, मी थांबवेन सगळं लवकर. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, माझा नंबर कसा काय गेला त्यांच्याकडे, आणि तेही एक नाही 3 कंपनीजकडे. नाही, मी पण तेच बघतोय, पण आता काही दिवस फक्त तुम्ही अननोन नंबरवरून कॉल उचलू नका. हो, पण त्यातला एखादा कॉल माझ्या कामाचा पण असू शकतो ना. तरी मी सांगतोय ते ऐका.
बाकी काय करायचं ते मी बघतो. ओके ठीक आहे.